26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व। भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत। भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर, तर पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारुगोळा पाठवल्याची माहिती। धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस। वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी। शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार। फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट, तर लॉंग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट। पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा। लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती। पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी नालासोपाऱ्यात 3 तरुणांना अटक। तिघांचीही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। नवी मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस आणि ड्रग्ज तस्करांचं कनेक्शन समोर। पोलीस नायक सचिन भालेरावसह 4 जणांना अटक। आणखी पोलिसांच्या अटकेची शक्यता। नक्षलवाद्यांविरुद्ध आतापर्यंत सर्वात मोठी मोहीम। विजापूरच्या जंगलामध्ये शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी। 7,000 पेक्षा जास्त पोलीस आणि जवान मोहिमेत। मुंबईतील आग दुर्घटनेप्रकरणी ईडीचं अधिकृत स्पष्टीकरण। काही कागदपत्र जळाल्याची माहिती, मात्र सर्व दस्तावेज डिजिटल स्वरूपात असल्याचा दावा। आगीवरून राजकीय भडका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।